केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्याकरता भाजप पुढे 79 जागा राखण्याचं आव्हान आहे। 2019 मध्ये 50% कमी मतांनी जिंकलेल्या या जागा हातून गेल्यास भाजपला बहुमत गाठणं कठीण होईल असा अंदाज वर्तवला जातोय। अब की बार 400 पारची गाठ मनाशी बांधून तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापनेसाठी मैदानात उतरलेल्या भाजपसमोर मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा टिकवण्याचं ही आव्हान आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपनं 303 जागा जिंकून घवघवीत यश मिळवलं होतं, पण त्यातील काही जागांवर भाजपनं अतिशय कमी फरकानं निसटता विजय मिळवला होता आणि त्याच 79 जागांवर भाजपचा खेळ बिघडू शकतो। उत्तर प्रदेशात 14 जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता। बिहार, आसाम, पंजाब, मणिपूर, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दीव दमन, जम्मू काश्मीरमध्ये 50%पेक्षाही कमी वोट शेअरनं भाजपचे खासदार जिंकले होते। देशभरातील 543 पैकी 343 जागांवर 50% मतदान झालं। 224 जागांवर भाजपला 50%पेक्षा जास्त मतदान झालं। 50%पेक्षा जास्त मतं मिळवून तर 119 जागांवर 50%पेक्षा जास्त मतं मिळवून भाजपेतर पक्षांनी विजय मिळवला। 79 जागा सोडल्या तर इतर जागांवर भाजप आणि इंडिया आघाडीतील मतांचं अंतर 12%पेक्षा जास्त आहे। त्यामुळे 2019 साली 50%पेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या 224 जागांच्या बाबतीत भाजप मात्र निश्चिंत दिसतंय। यापूर्वी अत्यंत सोपी वाटणारी निवडणूक भारतीय जनता पक्षाला अनेक अर्थांनी कठीण वाटायला लागलेली आहे आणि त्यासाठी सध्या सेफॉलॉजिस्ट जे गणितं जमवून बसलेले आहेत त्या गणितांमधला हा एक अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे। या कळीच्या मुद्द्याचा निकाल पुढे काय असेल, त्या जागा कोणाला मिळतील, कोणाच्या जातील, याकडे येणाऱ्या कालावधीत आपल्याला लक्ष द्यावं लागेल। 2014 साली 282 जागा जिंकून भाजप सत्तेत आलं। 2019 मध्ये विरोधकांना धोबी पछाड देत भाजपनं दणदणीत विजय मिळवला। पण देशातील बदललेली राजकीय समीकरणं बघता मतांची गणितं जुळवताना भाजपची दमछाक होताना दिसतीये। अशात कमी मार्जिननं जिंकलेल्या जागा टिकवता आल्या नाही तर मात्र 400 पार तर दूरच राहिलं, बहुमताचा आकडाही गाठता येणार नाही असा अंदाज आहे। त्यामुळे 2019च्या त्या 79 जागा मोदी सरकारचं भवितव्य ठरवणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।